भाजपच्या नवीन इन्कमिंग मुळेच भाजपचे जुने नेते रागावून आउटगोईंग करतायत का, हा सर्वात सामान्य प्रश्न निर्माण झालाय। उल्हासनगर मध्ये भाजपचे 35 ते 40 वर्ष जुने नेते यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना, शिंदे गट आणि टीओके मध्ये पक्षप्रवेश केलाय। या पक्षप्रवेशामध्ये 3 दिग्गज नेते देखील सामील आहे, ज्यांचं नाव जमनू पुसवानी, प्रकाश माखीजा आणि महेश सुकरमानी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत टीओके मध्ये पक्षप्रवेश केलाय। उल्हासनगर मध्ये भाजपला मोठा धक्का लागलाय। काल बिहार निवडणुकीमध्ये भाजप जिंकताच पुरा देशभरामध्ये याचा जल्लोष सुरू होता, पण मात्र उल्हासनगर मध्ये भाजपला खिंडार पडलीये। भाजपचे 6 माजी नगरसेवक यांनी भाजपला रामराम ठोकत टीओके मध्ये पक्षप्रवेश केलाय आणि त्यासोबतच टीओके आणि शिंदे गट यांनी तो पक्षप्रवेशही स्वीकारलाय। मागील काही महिन्यांपासून भाजप आणि शिंदे गटामध्ये तणाव वाढत होता आणि याच तणावामध्ये रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी शिंदे गटातले काही नेते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतलेले आणि त्यांनाच उत्तर म्हणून भाजपचे या नेत्यांना टीओके आणि शिंदे गटामध्ये सामील केलं गेलंय, असं सूत्रांकडनं माहित पडलंय। प्रकाश माखीजा यांनी सांगितलं की वरचेच नेते एकामेकाविरोधात काम करतायत आणि यालाच कंटाळून आम्ही आमची बाजू बदलली आहे। या होणाऱ्या घडामोडीमुळे भाजप आणि शिंदे गटात युती राहणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या निर्माण होतोय। भाजप आणि शिंदे गट एकामेकाविरोधात गणमी कावा आखतायत आणि याचमुळे जर दोघांची युती झाली नाही तर कुठल्या पक्षाला सर्वात अधिक फायदा मिळेल, याचं तुम्हाला जर उत्तर माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।